कल्याणमध्ये रिक्षा चालक मालक संघटनेने सीएनजी बाटला टेस्टिंगच्या दरवाढी विरोधात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते। गेले 2 दिवस हे आंदोलन सुरू असताना उपोषणकर्त्यांकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सदर अवाजवी दरवाढ त्वरित रद्द करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले। परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही वरिष्ठ पातळीवर सदर बाब निदर्शनास आणून देण्यात येईल असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्यात यावे असे आवाहन करण्यात आले। त्यानुसार उपोषणकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात उपोषण स्थगित केले असून वरील टेस्टिंग फी दरवाढ लवकरात लवकर कमी नाही करण्यात आली तर पुन्हा उपोषणाला बसणार असे सांगितले। त्या आंदोलनाला सन्माननीय शशांकराव साहेब, सन्माननीय नाईक साहेब, सन्माननीय कोंडे साहेब, सन्माननीय पाटील साहेब यांनी जो पाठिंबा दिला, यांनी जे मार्गदर्शन दिले, यांनी जो अनुभव दिला, यांनी जो खंबीर पाठिंबा आज जो दाखवला, त्या पाठिंब्याबद्दल म्हणजे कल्याण कृती समितीच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि कल्याणमधील आणि मुंबई MMRDA परिसरातील सर्व रिक्षा चालक आणि रिक्षा संघटनांना पुन्हा या मंचावरून विनंती करतो, अनेक आवाहन करतो। हा आपण जो इथे कार्यक्रम थांबवलेला आहे तो थांबवलेला नाही, तात्पुरती स्थगित केलेला आहे। यांची जी मनमानी ही आपण भविष्यात गेल्या थोड्या दिवसांनी परत चालू करणार आहे। जर का प्रशासनाने याच्यावर काही दिवसात तोडगा नाही काढला तर याला पूर्ण MMR परिसरामध्ये ही आग भडकून उठणार आहे। आणि जेवढे रिक्षा चालक, जेवढे संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांच्या वतीने हा विरोध उठणार आहे। रिक्षा चालक मालक एकता। आज CNG बाटला टेस्टिंग पहिले 3-4 महिना अगोदर 600 रुपये घेत होते, अचानक दरवाढ डायरेक्ट 2800 रुपये करून टाकले। हे रिक्षावाल्यांचा डायरेक्ट भूखंड पडला आहे। त्यासाठी आम्ही रिक्षा टॅक्सी संघस्कृती समिती हा उपोषणाची तयारी चालू केली आहे। मागणी असं आहे की आमचा जुना रेट होता 600 रुपये ते आम्हाला पाहिजे, आणि जेव्हा पण ते रेट भेटत नाही तेव्हा पण आम्ही तिथे उपोषण करणार।